नमस्कार मंडळी, SP किचन कट्टावरती तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कमीत कमी तेलामध्ये छान चटकदार अशी कोल्हापुरी मिसळ। तर बघा, त्यासाठी आता आपण रेसिपी पाहूया। बघा, इथे मी 200 ग्रॅम इतकी मटकी घेतलेली, मोड आलेत छान त्याला, आणि ती स्वच्छ धुवून घेतली। आता कुकरमध्ये मी टाकलेली आहे ती मटकी, आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2 वाट्या किंवा जितकी मटकी आहे ना त्याच्यात थोडीशी वर आली पाहिजे इतपत पाणी टाकायचं। त्यामध्ये हिंग पावडर, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। ह्याने काय होतं तर आपल्या मिसळीला जी चव आहे ती खूप छान लागते। मटकी जेव्हा खातो आपण त्यातली, तर त्यामध्ये सुद्धा खूप छान टेस्ट येते। चला, कुकरची शिट्टी 1 किंवा 2 शिट्ट्या करायच्या आहेत। तर कुकरची शिट्टी होतीये तोपर्यंत आपण मसाला बनवूया। तर इथे मी खोबरं कट करून घेतलेलं आहे। काही जण डायरेक्ट गॅसवरती भाजतात, तर तसं भाजू नका, कारण गॅसच्या फ्लेममध्ये काही कॅन्सरस काय म्हणतात घटक असतात आणि तसं नका खाऊ। तर हे मी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजून घेणार आहे। तर इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो नाही घातला तरी चालेल, पण मला टोमॅटोची टेस्ट आवडते म्हणून मी इथे टोमॅटो सुद्धा घातलेला आहे। तर बघा, एका पॅनमध्ये मी तेल टाकलं आणि 1 चमचाभरच तेल आहे इथे। तेलामध्ये खोबरं भाजून ते राहिलेलं जे तेल आहे ते साईडला ठेवायचे, खोबरं त्यातून नितळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे कांदा। कांद्याच्या फोडी मोठ्या मोठ्या केलेत, कारण आपल्याला याचं सगळ्याचं वाटण बनवायचं आहे। तर बघू शकता इथे छान असा कांदा परतून घ्यायचा आहे खरपूस होईपर्यंत। तुम्ही बिना तेलाचं सुद्धा भाजू शकता, पण इथे तेलामुळे काय होतं, एकतर पटकन तो कांदा भाजला जातो आणि आपण असंही मिसळचा जो तर्री बनवणार आहे तर त्याच्यामध्ये कमी तेल वापरणार आहे, तर त्यामध्ये ह्या तेलामुळे उपयोग होईल। आता बघा, इथे कांदा, लसूण आणि टोमॅटो सुद्धा त्यामध्ये भाजून घेतलेला आहे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढते। थोडंसं गरम आहे, थंड व्हायला साईडला ठेवते। आणि त्यामध्ये बघा, शेवटी पॅनमध्ये 1 चमचाभर धणे आणि 2 बेडगी मिरची ज्या असतात त्या रंगासाठी टाकल्या होत्या। आणि हे सगळं वाटण आता मी ते थंड झाल्यानंतर करून घेतलेलं आहे। छान असं वाटण तयार आहे। इकडे कुकर सुद्धा आपला झालेला आहे। बघा, मी इथे 2 शिट्ट्या केल्या होत्या आणि मटकी छान शिजलेली आहे। तर आता ह्याच्यामधलं पाणी आपण बाजूला काढून ठेवायचं आहे। साईडला मटकी ठेवायची, काही वेळा त्यात टाकली तरीही चालेल, काही हरकत नाही आहे। तर मी मटकी आणि तर्री सेपरेट करणार आहे, तर त्यासाठी मटकी बाजूला काढून पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला तर्री बनवायची आहे, तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 चमचे तेल। त्यामध्ये जिरे टाकले, बारीक चिरलेला 1 कांदा टाकलेला आहे, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे 1 चमचाभर, आणि ते छान भाजलं की त्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण त्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे। साधारणतः 10 ते 12 मिनिटापर्यंत हे वाटण मध्यम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। त्याने काय होतं तर तेल छान सुटतं, तुम्ही कमी तेल घातलं तरी तेल छान सुटतं। थोडंसं वाटण भाजलं की त्यामध्ये मग हळद पूड, धनेपूड 1 चमचाभर, त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे। कांदा लसूण मसाला मी घरातलाच इथे वापरलेला आहे, आणि इथे मिसळ मसाला 1 चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा, हे सगळे मसाले ह्यामध्ये वापरलेले आहेत। इथे गरम मसाला मी टाकलेला आहे। तर बघा, इथे चवीनुसार मीठ पुन्हा टाकलेलं आहे। आता आपण मटकी शिजताना टाकलं होतं थोडंसं मीठ, त्या हिशोबाने इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे। छान मसाला 10 ते 12 मिनिटं हलवत राहायचे आणि छान असं त्याला तेल सुटू द्यायचं आहे। आता बघा, आपण एकतर हेल्थ कॉन्शियस असाल, म्हणजे काय म्हणतात कमी तेल खाणारे, तर तुम्ही ह्यामध्ये तेल कमी वापरलं तर थोडंसं पेशन्स ठेवा, जास्त कट येणार नाही आहे, पण जितका वेळ मसाला भाजाल तितकं तेल सुटेल आणि मग आपल्या भाजीला तर्रीला कट येईल। बघा, इथे छान अशी उकळी फुटलेली आहे। मी मटकीचं जे पाणी होतं ते घातलेलं आहे, वरचं पाणी नाही वापरलं, आणि छान अशी मिसळ तयार झालेली आहे, बघू शकता। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा माझी रेसिपी कशी वाटली। तोपर्यंत भेटूया नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।